अकोला खंडवा रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजच्या कामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमीन जात आहे। मात्र त्या तुलनेमध्ये या शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। सातत्याने सरकार प्रशासन दरबारी पाठपुरावा करून देखील यांना कुठल्याच प्रकारचं प्रत्युत्तर जे आहे ते मिळत नसल्यामुळे आज कंटाळून त्यांनी लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। गावकरी आपल्यासोबत आहे, त्यांना आपण विचारूया का म्हणून निर्णय घेतला। दादा, का तुम्ही असा टोकाचा निर्णय घेतलाय? तर साहेब, आम्ही यांना वेळोवेळी निवेदन का दिली आणि मागील महिन्यामध्ये आम्ही 4 दिवसाचं आमरण हे उपोषणही केलं। तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी असं आश्वस्त केलं होतं की महाराष्ट्रामध्ये असे काही निवाडे जर झालेले असतील की जे हंगामी बागायती आणि बारमाही बागायतीने तर त्या निवाड्याच्या मला प्रती द्या, तर मी वरिष्ठांकडून मी अभिप्राय घेतो आणि त्यानुसार तुमचं हे निकाली प्रकरण काढतो। तर परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचं आम्हाला आजपर्यंत तरी कुठल्याच प्रकारचं उत्तर दिलेलं नाही। आणि कालच मला या बाबूंनी ते दाखवलं की आता जे वर्धा यवतमाळ आपल्या पुसद जे अवॉर्ड झालेला आहे रेल्वेचा, तर तो हंगामी बागायती आणि बारमाही बागायतीनुसार झालेला आहे। परंतु तो झालेला असल्यावर सुद्धा हे ऐकण्यास तयार नाही आहे की जो हंगामी बागायती आणि बारमाहीनुसार जर आम्हाला मोबदला दिला तर मूल्यांकन आणि मोबदला हा डबलचा होईल। तर कारण याच प्रकल्पातील 10 गावाचे निवाडे हे प्रसिद्ध झाले ते मागील महिन्यामध्ये। ते अकोला जिल्ह्यातील ते 10 गाव आहेत। तर त्या गावाचं अत्यंत कमी प्रमाणामध्ये म्हणजे मूल्यांकन काढण्यात आलं आणि रेडिरेक्टरचे देड पकडण्यात आले आणि बागायती शेतकऱ्यांना सुद्धा हे जिरायतीनुसारच मोबदला देण्यात आला। त्यामुळे आम्ही संतप्त हे सगळ्या शेतकऱ्यांनी हे वेळोवेळी निवेदन आणि उपोषण करून सुद्धा जर शासनाला जर जाग येत नसेल तर आम्ही आगामी आता लोकसभा आणि विधानसभा मतदानावरती आम्ही संपूर्ण आज 5 गावांनी बहिष्कार टाकला। येत्या सोमवारी आम्ही 7 गावं आणखी परत बहिष्कार टाकू, असे टोटल 12 गावं मिळून आम्ही आगामी लोकसभा आणि मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकणार आहोत। निश्चितच अत्यंत दुर्दैवी संपूर्ण निर्णय आहे। काय वाटतं, कितपत योग्य आहे असा निर्णय घेणं? कारण की मतदान हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही ते केला पाहिजे। का टाकता तुम्ही मतदानावर बहिष्कार? मी नाही बोलते आता। बरं, ठीक आहे, काय हरकत नाही। तुम्ही सांगा, का टाकताय का तुम्ही मतदानावर बहिष्कार? सर, अकोला खंडवा हा जो रोड आहे, रेल्वे लाईन आहे, यांचं आम्ही स्वागत करतो। आमच्या भागातून रेल्वे चालली, आम्हाला अभिनंदन करतो। परंतु सर, आमची जमीन अशी बागायती आहे, सर्वांचे संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्षे आणि 100% विरायला पाणी आहे। सर, आमचे वर धरणं मोठमोठे आहे, त्याच्यामुळे आमच्या विरायला पाणी भरपूर आहे। त्याच्यामुळे आमची जमीन आज रोजी जर त्या रोडमध्ये गेली तर आम्ही त्याचं अभिनंदनही करतो, दुसऱ्या शब्दात सांगतो। परंतु आम्हाला शासनाच्या नियमाने जे पुसदकडे 12 मध्ये बागायती मोबदला देण्यात येत आहे, तो मोबदला आम्हाला देण्यात यावा। आमची एवढी अडचण आहे, नाहीच जर दिला तर आम्हाला न विलजास्तव मतदानावर बहिष्कार करणार आहे। आज रोजी आम्ही एवढ्या गावाची लिस्ट दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे। अजून आमचे जे गाव उर्वरित आहेत 7 गावं, त्यांचं सोमवारी आम्ही निवेदन देणार आहे। आणि आम्ही अत्यंत दुर्दैवी आहे, गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। प्रशासनाने कुठेतरी यातून तोडगा काढणं अत्यंत गरजेचं झालं की सातत्यानं प्रशासन दरबारी संपूर्ण प्रश्न रेटून देखील प्रशासनाकडून पाहिजे त्या पद्धतीचं उत्तर मिळत नसल्याने गावकऱ्यांनी जो आहे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे निश्चितच प्रशासन आता कशा पद्धतीची भूमिका घेतं ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि गावकऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याआधी यांची मनधरणी करता येईल का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।